नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा इतिहास या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इतिहासाची HSC बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. मित्रांनो, यासारख्या प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे आपल्याला चालू वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतील, कोणते प्रश्न येतील, याचा निश्चित असा अंदाज बांधता येतो. त्यामुळे दिलेल्या 3 तासामध्ये आपल्याला 80 गुणांचा पेपर कव्हर करणं सहज शक्य होतं. मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण सोडवल्या, तर त्यामुळे आपल्याला चालू वर्षाची प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी नक्कीच वेळ पुरणार असतो. यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. इयत्ता 12वी इतिहास बोर्ड प्रश्नपत्रिका उत्तरासहित. बघा, या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत. त्या सूचनांचं पालन करून आपल्याला पेपर सोडवायचा आहे. चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा अशाच सूचना असणार आहेत. त्यानंतर प्रश्न पहिला 10 गुणांसाठी असेल. त्यातला भाग हा 6 गुणांसाठी आहे. योग्य पर्याय निवडायचे आहेत आपल्याला. बघा, पहिलं, इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओ यांनी सुधारित दुर्बीण तयार केली. 2. अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा थॉमस जेफरसन यांनी तयार केला. 3. आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. आणि 4. इंग्लंडच्या एलिझाबेथ राणी यांनी ईस्ट इंडिया कंपनीला पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याचा परवाना दिला. या पद्धतीने गाळलेल्या जागा लिहायच्या आहेत. त्यानंतर 5वं, स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 6, एर्नाकुलम हा पहिला 100% साक्षर झालेला जिल्हा केरळ राज्यात आहे. त्यानंतर ब भाग, चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आपल्याला 4 गुणांसाठी. बघा, पहिला गट, त्याच्यातली चुकीची जोडी आहे सॅम्युएल क्रॉम्प्टन. त्याचं उत्तर आहे स्पिनिंग जेनी. दुसरा गट, त्याच्यातली चुकीची जोडी आयव्हरी कोस्ट. उत्तर आहे फ्रेंच वसाहत. 3, चुकीची जोडी इटली. उत्तर आहे मुसोलिनी. त्यानंतर चौथी, चुकीची जोडी फाजल अली आयोग. उत्तर आहे राज्य पुनर्रचना आयोग. या पद्धतीने ती जोडी दुरुस्त करून तुम्ही लिहिल्यास तुम्हाला 4 पैकी 4 गुण मिळतील. त्यानंतर प्रश्न दुसरा, ऐतिहासिक व्यक्ती, ठिकाण, घटना यांची नावं लिहायची आहेत. पहिलं, ग्रहमाला पृथ्वी केंद्रित नसून सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादन करणारा शास्त्रज्ञ कोपर्निकस. 2, 1975 साली भारतात विलीन झालेले राज्य सिक्कीम. 3, आझाद हिंद सेनेची स्थापना करणारे रासबिहारी बोस. 4, पहिल्या महायुद्धातील इंग्लंड, फ्रान्स, रशिया राष्ट्राचा गट दोस्त राष्ट्र. त्यानंतर ब भाग, योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा 4 गुणांसाठी. बघा, पहिलं, दुसऱ्या चार्लसने मुंबई बेस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले कारण या बेटाच्या कारभारासाठी जेवढा खर्च व्हायचा त्यामागे उत्पन्न कमी येत होते. दुसरं, जुनागडचा नवाब पाकिस्तानला पळून गेला कारण संस्थांनी प्रजेने त्याच्या निर्णयाला विरोध करून आंदोलन उभे केले होते. 3, स्वतंत्र भारताने ग्रामीण विकासाच्या अनेक योजना सुरू केल्या कारण शहरे व ग्रामीण भाग यात विकासाचा असमतोल निर्माण होऊ नये यासाठी. 4, दिल्लीतील सर्व सार्वजनिक वाहनांमध्ये CNGचा वापर करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला कारण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट संस्थेने प्रदूषणावर उपाय म्हणून ही शिफारस केली होती. या पद्धतीने उत्तरं लिहायची. त्यानंतर प्रश्न तिसरा, पुढील नकाशाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरं लिहा. 13 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यातला अ भाग बघा, मराठी सत्तेचा विस्तार इसवी सन 1700
58चा नकाशा आहे हा आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. बघा पहिला प्रश्न, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर फ्रेंचांनी कोठे वसाहत स्थापन केली? पदुच्चेरी. बघा या ठिकाणी उत्तर आहे. दुसरं, नागपूर येथे कोणाची सत्ता होती? भोसले. नकाशाच्या आधारे उत्तर लिहायचे. तिसरा प्रश्न, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रजांची वखार कोठे होती? सुरत. 4. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर गोवा येथे कोणाची वसाहत होती? पोर्तुगीज. 5. ग्लॉरियर येथे कोणाची सत्ता होती? शिंदे. त्यानंतर ब भाग, संकल्पना चित्र पूर्ण करा. 1. साम्राज्यवादाच्या वाढीची कारणे. औद्योगिक क्रांती, कच्चा माल, बाजारपेठ, युरोपियन राष्ट्रांमध्ये स्पर्धा. दुसरं, युरोपीय वसाहतवादाशी संबंधित कालरेषा पूर्ण करा. 31 डिसेंबर 1600 ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 1600 युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. 1664 फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना आणि 1668 फ्रेंचांची सुरत येथे पहिली वखार. त्यानंतर दुसरी कृती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली वृत्तपत्रे. मूकनायक, बहिष्कृत भारत, समता आणि जनता. पुढचं, साताराच्या प्रति सरकारने केलेली जनहिताची कामे. न्यायदान, कायदा व सुव्यवस्था, समाज सुधारणा आणि गुन्हेगारी. पाचवी कृती, सार्क समोरील आव्हाने, संरक्षणावरचा खर्च, लोकसंख्या विस्फोट, धार्मिक भाषिक विविधता आणि अपुरा व्यापार. सहावी कृती, भारतीय चिकित्सा पद्धती, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी आणि निसर्गोपचार. त्यानंतर प्रश्न चौथा, संक्षिप्त टिपा लिहा. 15 गुणांचा हा प्रश्न आहे. त्यातला अ भाग 6 गुणांसाठी. युरोपातील धर्मयुद्धे, अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध, पोर्तुगीजांची युद्धनीती, प्रार्थना समाज, भारत सरकारचे युवक धोरण. ब भाग, सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत 9 गुणांसाठी. बघा ते प्रश्न. प्रश्न 5वा, पुढील विधानावर तुमचे मत नोंदवा. कोणतेही 3 9 गुणांसाठी आहे हाही प्रश्न. त्यानंतर प्रश्न 6वा आहे, सविस्तर उत्तरे लिहा. 10 गुणांसाठी हा प्रश्न आहे. कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. त्यानंतर प्रश्न 7वा, खालील प्रश्नांची दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तरे लिहा. कोणतेही 3. 15 गुणांचा प्रश्न आहे. म्हणजे 5 गुणांसाठी एक प्रश्न सोडवायचे आहेत. तिन्ही मुद्द्यांवर आधारित आपल्याला व्यवस्थित उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. बघा ते प्रश्न. 5 प्रश्न दिलेले आहेत. 5 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तर आपल्याला ते 3 मुद्द्यांवर आधारित स्पष्टीकरण करायचे. तेव्हा आपल्याला 5 गुण मिळतील एका प्रश्नाला.